वाव, किती मस्त दिसतोयस. जीत अंकलनी दिलाय. कुठला डाव मांडायचा हे चिंटूला दिलेला गॉगलच सांगेल. मी ना एक ज्युनियर डिटेक्टिव्ह आहे आणि ना मी हे ट्रेजर शोधणारच. यांच्यासोबत घरी जा, हे तुला खूप खाऊ देतील. त्याच्यानंतर तू टीव्ही बघ, गेम खेळ. अस्मिताचा जो नवीन गेम प्लॅन आहे ना, त्यात असं ठरलंय की राकेश आणि समीर तुला किडनॅप करण्यासाठी शोधणार. पण सीड आणि बंडूला काय वाटणार, त्यांनी तुला किडनॅप केलंय म्हणून ते दोघं त्यांना शोधणार. कळलं? आणि माझ्या मदतीने अस्मिता तुला शोधणार. ठेवला खजिना. मॅडम, मगापासून न्यूज मध्ये दाखवतात डहाणूच्या इथे टँकर उलटला, त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालं. जीत सर आता बडोद्याला कसे जातील? मुंबई अहमदाबाद हायवेवर ट्रॅफिक जॅम, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे माझी गाडी खराब नव्हती झाली तर ट्रॅफिक जॅम होता. बोला साहेब, काय करायचंय? मी सांगतो तसं कर. राकेश आणि समीर कसे नाही आले असून, आणि सीड बंडूचा सुद्धा काहीच निरोप नाही. आले. अरे, तुम्ही दोघेच वर का आलात? चिंटू कुठे? चिंटू तर आला नाही. नाही, आम्ही देवळापाशी क्लू ठेवला होता, पण तो देवळापाशी पण आला नाही. हो ना, आणि आम्ही लांबच्याही देवळात जाऊन आलो. म्हणजे गोंधळेकर काकू नेहमी जिथे जातात तिथे, पण तिथेही तो नाहीये. गेला कुठे हा? तुम्ही ठेवलेला क्लू अजूनही तसाच आहे? नाही, आत्ता तिथे नाही. याचा अर्थ त्याने तो क्लू पाहिलाय. पण मग तो देवळात का नाही गेला? गेला असेल. हे मणी आहेत, सरळ ह्या रस्त्याने जा. वळणावर गेलास की टाक. आणि मणी संपले की रिक्षेची बोगस नंबर प्लेट काढून फेकून दे. रिक्षा कुठेतरी लपव आणि कायमचा गावी निघून जा. परत इथे दिसता कामा नये. साहेब, त्याचा मोबदला मिळालाय तुला. निघायचं. चिंटूला मजा वाटतेय, पण हा गेम नाही, तो खरंच किडनॅप झालाय याची त्याला कल्पनाच नाही. राकेश आणि समीर इथेच यायला निघालेत ना, त्यांना फोन करून विचारूया ना चिंटू त्यांच्यासोबत आहे का. मॅडम, चिंटूला किडनॅपिंगचा गेम खेळण्याची खूप इच्छा होती. मी कदाचित त्याने राकेश समीरला फोन करून तयार केला असेल तर. तरी पण एकदा त्यांना फोन करून विचारूया. होय करतो. तू राकेशला फोन लाव, मी समीरला लावतो. नाही लागत आहे फोन. माझा पण लागत. पुन्हा एकदा फोन ट्राय करा ना. होय. मॅडम, फोन कट केला त्याने. काय? हो. समीरनं पण. हे दोघे फोन का घेत नाही?
काहीतरी घडलं एवढं नक्की. तुम्ही लोक फोन का नव्हता उचलत? आम्ही किती टेन्शन मध्ये होतो. मॅडम आम्ही लिफ्ट मध्ये होतो म्हणून कदाचित. हो, आणि रिंग झाली तेव्हा आम्ही दरवाज्यातच होतो म्हणून फोन कट केला. सॉरी. काय झालं मॅडम? तुम्ही टेन्शनमध्ये होता असं म्हणाला. चिंटू बद्दल तुम्हाला काही माहिती आहे? तो भेटला तुम्हाला? चिंटू तर बंडू आणि सीट बरोबर होतं. आम्हाला तर इथे बोलवलं. त्याने तुम्हाला फोन केला होता? नाही, पण नक्की काय झालंय? प्लीज चिंटूच्या फोनवर फोन लावा. चिंटूचा मोबाईल आता मोका झालाय. तो आता तुमच्या कोणाशीच बोलणार नाही. पण त्याचा शेवटचा निरोप पाठवतो तुम्हाला. चिंटूने फोन कट केला. कट केला? मी गेम बदललाय. मी क्लूज देईन, तुम्ही मला शोधा. चिंटूचा हा मोबाईल आता मला हवा असेल तेव्हा चालू होईल. बोल दादू. मॅडम, चिंटूने मेसेज पाठवलाय. मी गेम बदललाय, मी क्लू देईन, तुम्ही मला शोध. हो, हा बघा. या म्हणजे या पट्ट्यानं स्वतः गेम चेंज केला आणि स्वतः लपून बसलाय. आता लपलाय की आपल्याला क्ल्यूज देत फिरणारे काय माहित. असं का केलं त्याने? त्याला सांगितलं होतं ना असा खेळ नाही खेळायचा म्हणून. मॅडम, तुम्हाला तर लहान पोरांचं माहितीच आहे. त्यांना एखादी गोष्ट करू नका म्हटलं की नेमकी तीच करणार. सिट सिट, त्याला फोन लाव. मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय त्याच्याशी. हो. आता तर फोनही बंद केलाय. हो. फोन आपल्याला त्याला शोधायला हवं. मी त्याला शोधायला जाते. तुम्ही काळजी करू नका. काही बनत असेल तर घडलेलं नाही. काय की एरवी गोंधळकर काकांच्यामुळं चिंटूला चेष्टा करता येत नाही, त्यामुळं आता तो वात्रटपणा करतो. हा मॅडम, तुम्ही नका काळजी करू. तो आपल्याच बिल्डिंगच्या आसपास कुठेतरी असतो. मॅडम, आम्ही तर नक्की शोधू. आणि प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही बघतो. ठीक आहे, तुम्ही त्याला शोधा आणि तो सापडला की पहिले त्याला वर घेऊन ये. दादू, चिंटूच क्लूज देतोय असं समजून अस्मिता आणि तिचे सहकारी चुकीच्या दिशेने जातील आणि मी मात्र वेगळ्या दिशेला ट्रॅप लावेन. आजचा माझा दिवस हा अंतिम विजयाचा असेल दादू. आज मला कोणीही रोखू शकणार नाही, कोणीही नाही. होते त्याला
चांगली खडसावते. नुसती करायला लिमिट आहे की नाही? काही नाही बोलणार मी त्याला रागवणार पण नाही. फक्त तो चिंटू सापडू दे. तुझा चिंटू जिथे कुठे त्याला सुखरूप ठेव. कुठे दिसला? नाही ना, कुठे गेला काय माहिती. आता काय करायचं? पुन्हा आजूबाजूला चौकशी करूया. चल बघूया. समीर, तुला दिसलं? कुठेच नाहीये. देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव बाबा. या काकांना विचार. काका, एक मिनिट, आम्हाला थोडी मदत करा. या मुलाला तुम्ही कुठं बघितलं? नाही हो. हे बघा, हा मुलगा हरवलाय. हा, तुम्ही बघितलं असेल तर प्लीज सांगा. हाच तो मुलगा आहे का नक्की सांगता येणार नाही मला. हा, असाच एका मुलाला रिक्षातून जाताना पाहिलं मी. या मुलाबरोबर कोणी होतं का दुसरं? नाही, रिक्षावाला आणि तो दोघंच होते. तो मुलगा रडत किंवा ओरडत होता का? नाही. त्या रिक्षावाल्याने त्याला दमदाटी केली होती का? नाही हो, तसं जाणवलं नाही मला. नाही, मग तो मुलगा चिंटूच असेल कशावरून? आता काय अजून? हे बघा, आम्हाला या मुलाला शोधायचं आहे, खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर आठवून सांगा, या मुलानं गॉगल घातला होता का? गॉगल? हो, गॉगल घातला होता. आणि त्याच्या अंगात लाल रंगाचा टी शर्ट होता. लाल? हो, टी शर्ट लाल होता. शिट, याचा अर्थ तो चिंटूच असतो. आता आम्हाला एवढंच सांगा की रिक्षा कुठल्या दिशेला गेली आहे? या दिशेने गेली. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम, मॅडम, अहो चिंटूला कोणीही पळवलेलं नाही. तो स्वतःहून लपलाय. सापडेल आपल्याला. म्हणाले लहान मुलांच्या बाबतीत मी खूप हळवी होते. मला ना आता काळजी वाटायला लागली. सीड बंडूने पण काही कळवलं नाही अजून. हो मॅडम, पण ते आत्ता तर गेले. आई म्हणाली प्रत्येक क्षण महत्वाचा. चिंटू खूप लहान आहे. तो काय करतोय, त्यात धोका आहे हे त्याला नाही कळत. मला तर असं वाटतंय आपल्याला ऑलरेडी उशीर झाला. आपल्याला जायला हवं. मॅडम, आपण जाऊया. पण त्या चौघांपैकी कोणाचा तरी फोन येऊ द्या. मीच फोन लावते ना सीटला. बरं. हा सेट, काय झालं? सापडलं का चिंटू? नाही सापडलं. मॅडम, फोन स्पीकर मोडवर ठेवा. मॅडम, फोन स्पीकर मोडवर ठेवा. हो. हा सेट, अरे काय तुम्ही शोधताय ना चौघजण, मग तो अजून का नाही सापडत? ते कुठे आहे चिंटू? मॅडम, आम्ही जरा कन्फ्यूज झालोय. कारण मॅडम, चिंटू ज्या रिक्षातनं गेला ना, तो रिक्षावाला त्याच्या ओळखीचा होता असं वाटतंय. आणि त्यानं मेसेजमध्ये लिहिलं होतं ना की तो आपल्याला क्लू देईल म्हणून. तर ते जे क्लू देण्यासाठी आपण त्याला मणी दिले होते, ते मणी 2 वेगवेगळ्या मार्गावर सापडले.
2 वेगवेगळ्या मार्गावर? पण हे कसं शक्य आहे? असंच घडलंय मॅडम. म्हणजे सुरुवातीला आम्हाला जे मण्यांचे क्ल्यूज मिळाले त्याला फॉलो करत आम्ही 4 जण चाललो होतो. पण एके ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला रिक्षाच्या चित्रावर ठेवलेले मणी दिसले. एक 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 का रे? वळवकडे. रिक्षाचं चित्र आणि मणी. म्हणजे हे क्लू चिंटूनच दिलेत, कारण तो रिक्षातनं गेला आणि रिक्षाचं तोंड या बाजूला होतं. म्हणजे आपल्याला या बाजून जायला पाहिजे. चला. अरे हे बघा, हे दोघं पण आले. अरे भाई, इथे हे रिक्षाचं चित्र आणि हे मणी सापडले. अरे त्यामुळे पण हे मणी सापडले. हा, आणि इथे यातला नक्की कोणता क्लू खरा मानायचा? चिंटू नक्की कोणत्या दिशेला गेला? या चिंटू 2-2 क्लू देऊन आपली गमजा बघतोय तो. पण आता हे प्रकरण गमजेच्या पलीकडे जायला लागले. आपण एक काम करूया, मी आणि बंडू या रिक्षाच्या क्लूजना फॉलो करतो. ओके. तुम्ही दुसऱ्या डिरेक्शनला जा. आपण फोनवरती टचमध्ये राहू. ओके. ओके, चल. मॅडम, आम्ही 2 वेगवेगळ्या ट्रॅक्सवरती चिंटूला शोधायचा प्रयत्न करतोय, पण तो नाही सापडला अजून. मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला शोधून काढू. हो, ठीक ठीक. समीर समीर मॅडमचा फोन येतोय, गाडी बाजूला थांबव. हा बोला मॅडम. राकेश, काय झालं चिंटूचं? मी आत्ता सीड बंडूशी बोलले, तुम्हाला तरी सापडलाय का तो? नाही मॅडम, अजून तरी नाही, पण नक्की सापडेल. दोन्ही क्ल्यू तर खरे असू शकत नाही. पण एक तरी क्लू खरा असेल ना. हो, आमच्या दोघांपैकी कोणीतरी चिंटू पर्यंत नक्कीच पोहोचेल. हो मॅडम, कळवतो आम्ही. ठेवतो फोन. येतो. चल समीर. म्हणाली चिंटू एकाच वेळी 2 क्लू कसे देऊ शकेल? हे दुसरं कोणीतरी करत असेल तर? मला जायला हवं. हो, मी पण येते. चल. काय काकू, तुम्ही एवढ्या लवकर कशा काय आला? अगं, मावशी आता बरी आहे, एकदम छान आहे. आणि हो, तुम्ही मगाशी ते ट्रेजर हंटच्या गेम बद्दल बोललात ना, म्हणजे तसं आधी मी नाही म्हणाले, पण मग मला राहवलंच नाही. म्हटलं बघू तरी यात काय गंमत असते ते. बरं, चिंटू आणि बाकी सगळे खाली दिसले नाही. चिंटू कुठे घरात लपलाय का? चिंटू, काकू. ए चिंटू, काकू, चिंटू अरे बाहेर ये. कुठे लपलाय हा? काकू, काय? तुम्ही बसा ना जरा. या. अगं, काय झालंय? तुम्ही एवढी सिरियस व्हायची ऍक्टिंग करून माझी चेष्टा करताय का? अगं सांगा ना, चिंटू कुठे आहे? काकू, ते आम्ही ट्रेजर हंटचा गेम खेळत होतो ना, हा. तर चिंटू एका रिक्षात बसून कुठेतरी निघून गेला. काय? आणि त्याने आम्हाला असा मेसेज केला की तो क्ल्यू देणार आणि आम्ही त्याला शोधायचं, पण अजून नाही सापडला तो. पण तुम्ही काळजी नका करू, चिंटू सापडेल. राकेश, समीर, सीड बंडू सगळे शोधतायत त्याला. हा, डोंट वरी. अगं,
तो रिक्षावाला जर का चांगला नसेल आणि त्यांनी चिंटूला फसवून पळून दिला तर तो काय करेल ग माझ्या चिंटूला? मारेल का ग? नाही काकू, असं काही होणार नाहीये. तुम्ही प्लीज असा विचार नका करू. चिंटूला काही होणार नाही. तुम्ही शांत व्हा. मनाली पाणी घेतोस. पाणी या. मनाली तू काकूंसोबत थांब. मी चिंटूला शोधायला जाते. ऐक, तू चिंटूचा फोन बंद असला तरी त्याचं लोकेशन ट्रेस करता येईल. मी जाते त्याला शोधायला. काकू, तुम्ही तुमच्या ओळखीच्या सगळ्या रिक्षावाल्यांना फोन करा आणि चिंटूची चौकशी करा. काकू काळजी करू नका. मी चिंटूला सुखरूप घरी घेऊन येईन. शांत बाबू, तू राहा ह्यांच्यासोबत. हा देशमुख साहेब, एका बंद असलेल्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायचं. हो, मी पाठवते, नंबर पाठवते तुम्हाला. हॅलो. हा मनाली, चिंटूला गॉगल आवडला का ग? हॅलो मनाली, काय झालं? एनी प्रॉब्लेम? जीत सर, चिंटू एका रिक्षातून गायब झाला आणि आम्ही सगळे त्यालाच शोधतो. काय सांगतेस? अगं पण हे घडलं कसं? म्हणजे आम्ही एक गेम खेळत होतो, पण मॅडम चिंटूच्या फोनच्या लोकेशनवरून शोध घेताय. मनाली, चिंटू सापडायलाच हवा. अगं काय झालंय, मी पण बडोद्याला जाऊ शकलो नाही ट्रॅफिक जाममुळे. हा, त्यामुळे मी आता लगेच अस्मिताच्या मदतीला जातो. ओके? हो. सगळं काही माझ्या प्लॅनिंगनुसार होतंय. मी त्यांना असं काही घुमवलंय की अस्मिताचे सहकारी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत आणि अस्मिता मला हव्या असलेल्या दिशेने चालली. तू चीटर आहे, चीटर! 1 नंबरचा चीटर आहेस. गप्पे. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. आता अस्मिता एकटी असणार. तिला वाचवायला कोणीही येणार नाही. कोणीच नाही. मी परत आलोय अस्मिता, तुझ्यासाठी परत आलोय. पण एवढं मात्र नक्की, पुढचं पाऊल तूच टाकायला हवंस. तू मला थांबवायला हवंस, नाहीतर मी परत जाईन. हो, असाच आहे मी. आजी, आता तूच आमची भेट घडवून आण प्लीज. अस्मिता? हो, ही अस्मिताचीच कार होती. पण तिने मला पाहिलं कसं नाही? पाहून सुद्धा पुढे गेली.
जीत सर तुम्ही इथे? अगं मनालीने सगळं सांगितलं मला आणि गुजरात हायवे पॅक असल्यामुळे मला पुढे जाता आलं नाही. खरं तर देवाचीच कृपा. पण आपण शोधू त्याला. ओके? हां हो. पण तू नेमकी ह्याच भागात कशी आलीस? मी चिंटूचा फोन ट्रेस करत इथे आले. त्याचं लोकेशन इथे या दिशेने पुढे दाखवतात म्हणून. पण मी इथे तुम्हाला कसं कळलं? जसं तू चिंटूचा मोबाईल ट्रेस केलास ना तसं मी तुझा केला, त्यामुळे कळलं. आणि सुदैवानं मनालीचा फोन आला तेव्हा जवळपासच होतो. सो जीत सर मला असं वाटतंय मला त्रास देणाऱ्या त्या माणसाने चिंटूला काही केलं असेल. त्या हलकट माणसाला तुला त्रास देता आला नाही ना, म्हणून त्याने चिंटूला पळवून नेऊन तुला त्रास देण्याचा प्लॅन केला असणार. पण काळजी करू नको, मी आलोय ना, चांगलाच धडा शिकवू त्याला. ओके? हो. चल. ही सरळ गेली की इथे नाही वळली? कुठे गेली आता ही? जीत सर इथे 2 रस्ते जातात. आता काय करायचं? मोबाईल लोकेशन या दिशेला दाखवते, म्हणजे चिंटू याच दिशेने गेला असणार. जीत सर, जीत सर, हे चिंटूने फेकलेले मणी आहेत. याचा अर्थ चिंटू नक्की या दिशेने गेला असणार. नाही अस्मिता, अगं ह्या दिशेला सुद्धा मणी सापडलेत. हे बघ. चिंटू नक्की कुठल्या दिशेने गेला असेल? अस्मिता, अजून नक्कीच काहीतरी क्लू असणार. आपल्याला शोधावं लागेल. तू इकडे बघ, मी इकडे बघ. ओके? जीत सर, जीत सर, काय झालं? जगाचा नकाशा. हाच क्लू तर नसेल. बघूया आपण. हे बघा जीत सर, अख्ख्या जगाच्या नकाशात चीन निळ्या रंगाने रंगवलाय. कसा काय अर्थ असू शकतो? आणि हे बघ, इथे खाली 2 पण लिहिलंय. हो. अस्मिता, मला नाही वाटत यात काही क्लू असेल. चीन आणि 2. चीन 2 2 2 2 2 2 चिंटू. चिंटू. जीत सर, हाच क्लू आहे. चिंटू. वा, यू आर जिनियस अस्मिता. अगं माझ्या लक्षातच आलं नाही. पण किडनॅपर असा क्लू का देईल? कोणीतरी चिंटूला घेऊन असा गेम खेळतोय का? नाही, खरं तर आपल्याला जेव्हा चिंटू सापडेल ना तेव्हाच काही ते कळेल.
अस्मिता कोणाशी बोलते? तो माणूस कोण आहे? मी पुढे जाऊ की नको? पण सर आता आपण कुठल्या दिशेने शोधू? मला वाटतं मोबाईल ट्रेसर दिशा ही दाखवतोय आणि मणी इथे सापडले होते, त्यामुळे आपण ह्याच दिशेने जायला हवं. अगं अस्मिता, पण मणी ह्या दिशेला सुद्धा सापडलेत ना मग. आणि आपण दोघांनी एकाच दिशेला जाऊन काय उपयोग आहे? त्यापेक्षा एक काम कर, तू या दिशेला जा, मी या दिशेला जातो. आणि ज्याला कोणाला आधी चिंटू सापडेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा. हो ओके, चल. हा बोल से. हे बघ, माझी काळजी करू नको, माझ्या मदतीला आता जीत सर इथे आले. हो, आम्ही चिंटूच्या लोकेशनच्या जवळ येऊन पोहोचलोय. चिंटू संदर्भात एक क्लू सुद्धा मिळालाय. पण तुम्ही तुमचा शोध चालूच ठेवा, कारण कुठलाही क्लू फसवा असू शकतो. ओके. अस्मिता! स्वतः हाक मारलीच नाही, आणि मी हाक मारली तर लक्ष न देता निघून गेली. तो कोण होता? तिचा मित्र होता का? मी का आलोय परत? हे बघण्यासाठी आलोय का मी? ऐक, लवकरात लवकर मिळेल त्या फ्लाईटचं रिटर्न तिकीट काढ. ॲज सून एज पॉसिबल. माझं स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण जवळ आलाय. अस्मिताचे सगळे सहकारी इथून खूप लांब चिंटूला शोधतायत, जिथे तो नाहीच आहे. नाहीच ए, मग अस्मिता कुठे? अस्मिता त्या ओसाड इमारतीत जाईल चिंटूला शोधायला, आणि मी रचलेल्या जाळ्यात ती अडकेल, आणि मग मीच जाऊन तिला वाचवेन. म्हणजे विलन पण तूच आणि हिरो पण तूच? हो, मीच या नाटकाचा सूत्रधार आणि कर्ता करविता. चिंटू,
कोणी आहे का? अस्मिता, जीत सर. अगं तुला जाळ्यात कशी काय अडकलीस? जीत सर, हे मी सोडवतो. हे नाही सुटत आहे. सुटेल. ये, हे बघ, ये बाहेर ये. ठीक आहे सर? हो, मी ठीक आहे. पण थँक्यू सो मच. आज पुन्हा एकदा तुम्ही वाचवलंत मला. त्या नीच माणसाने चिंटू इथे असं भासवलं आणि हा सापळा रचला आणि मी अडकले ह्याच्यात. रिलॅक्स. मी आलोय ना, सगळं ठीक होईल. रिलॅक्स. हो, पण चिंटू कुठे असेल? त्याने कुठे ठेवलं असेल चिंटूला? अस्मिता, त्या नालायकाचा पत्ता शोधून काढलाय मी. काय? हो, चल माझ्यासोबत. चिंटू बाळा, घाबरू नकोस. आता मी आले ना. हा, का घाबरतोस तू? हा, घाबरू नको. तू ते जीत सर आहे, तू का घाबरतोस त्यांना? चिंटू नाही, ते जीत सर नाही आहे. बरोबर बोलतोय तो. मी जीत कुमार नाहीये, इंद्रजीत आहे. ओळखलंस? तुला त्रास देणारा, फोन करणारा, धमक्या देणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तो मीच आहे. इंद्रजीत मुकादम. जरा पण हालचाल केलीस ना तर चिंटू चित्ता राहणार नाही. चिंटू जिवंत राहावा असं वाटत असेल तर तुला माझं सगळं ऐकावं लागेल. माझ्या तालावर नाचावं लागेल. डिटेक्टिव्हचं प्रोफेशन सोडून तुला माझी दासी व्हावं लागेल. मी तुमचं सगळं ऐकेन, पण प्लीज चिंटूला काय करू नका. प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज. तुझ्यामुळे माझे वडील गेलेत, याची शिक्षा तर तुला आयुष्यभर भोगायचीच आहे. आता तसंच मागे यायचं. ये मागे, शाबास. ये मागे, शाबास. वा, छान. तुम्ही सांगताय तसं करते ना. प्लीज आता तरी सांगा ना, कुठे आहे चिंटू? चिंटू कुठे हे तुला कधीही कळणार नाही जोपर्यंत तू माझं इकडे ऐकणार. मी आयुष्यभर ऐकेन तुमचं. तुम्ही सांगाल तसं करेन, पण चिंटूला सोडून प्लीज त्याला काही करू नका. प्लीज. काय झालं? स्वप्न पाहिलंस का? अस्मिता हरली असं? स्वप्न नाही, आता प्रत्यक्षात सुद्धा हेच घडणार.
अरे हिंमत असेल तर समोर ये ना. कोण आहे? अभि अभि, पण तू आत्ता कसा येईल? तू तर रागावून परदेशात गेलाय. माझी हाक त्याच्यापर्यंत कशी पोहोचेल? अस्मिता अभि, 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 मी इकडे आहे. अस्मिता कुठे आहेस तू? अभि,